बदलापूरच्या शाळेतील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेचा स्वसंरक्षणासाठी एन्काउंटर करण्यात आला होता। मात्र अक्षय शिंदे याचा मृत्यू हा बनावट चकमकीत झाल्याचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयामध्ये सादर करण्यात आलाय। न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी या अहवालाचं न्यायालयामध्ये वाचन केलं आणि यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टींचा उल्लेख करण्यात आलाय। बघूया। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला पोलीसच जबाबदार। स्वसंरक्षणासाठी अक्षयचा एन्काउंटर केल्याचा दावा संशयास्पद। न्यायालयीन चौकशीचा अहवाल हायकोर्टात सादर। बदलापूर इथल्या शाळेतल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेचा पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी एन्काउंटर केला होता। मात्र हा एन्काउंटर फेक असल्याचा संशय न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालातून समोर आलाय। अक्षय शिंदेच्या मृत्यूला पोलीसच जबाबदार असल्याचा ठपका सुद्धा हायकोर्टात सादर केलेल्या अहवालातून ठेवण्यात आलाय। ह्या अक्षय शिंदे फेक एन्काउंटर म्हणण्यापेक्षा मर्डर केसचा ही पहिली टप्प्याची लढाई आम्ही जिंकलेलो आहोत आणि ती लढाई जिंकण्यासाठी आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं जी मदत कुणी केली असेल आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्यासाठी तर मेहरबान माननीय उच्च न्यायालय आणि जो निष्पक्ष इन्क्वायरी ज्या न्यायदंडाधिकारी ठाण्यांनी केलेली आहे कस्टोडियल डेथ अक्षय शिंदेची त्यांना मी धन्यवाद प्रथमतः देतो। न्यायालयाच्या समितीनं हायकोर्टात सादर केलेल्या अहवालात खळबळजनक गोष्टी नमूद करण्यात आल्या। स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा पोलिसांचा दावा संशयास्पद आहे। बंदुकीवर अक्षयच्या बोटांचे ठसे नाहीयेत। अक्षय शिंदेच्या मृत्यूला 5 पोलीस जबाबदार आहेत। बनावट चकमकीतल्या पोलिसांकडून आपल्या बळाचा गैरपद्धतीने वापर करण्यात आला। 5 पोलिसांवर गुन्हा दाखल करून कारवाई करा। अक्षयचा एन्काउंटर करण्यात आलेल्या पोलिसांना न्यायालयाच्या समितीनं हायकोर्टात सादर केलेल्या अहवालातून एक प्रकारे दोषी ठरवलंय। यामध्ये पोलीस निरीक्षक संजय शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, पोलीस हवालदार अभिजित मोरे, वाहन चालक सतीश खताळ, पोलीस हवालदार हरीश तावडे। न्यायालयाच्या समितीकडून अहवाल सादर केल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। अक्षय शिंदेची हत्या राजकीय फायद्यासाठी केली होती असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी केलाय। ज्या पद्धतीनं त्याची हत्या केली, एन्काउंटर केलं, तो विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय फायद्यासाठी त्याची हत्या केली का? कारण जे चित्र रंगवण्यात आलं ते पूर्णपणे चुकीचं होतं। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्यांना अंधारात ठेवून हा प्रकार झाला अशी माझी माहिती आहे। पण आता त्या संदर्भात एक समिती नेमली न्यायालयानं आणि जो अहवाल आलाय तो धक्कादायक आहे। ठाणे पोलीस हे राजकीय हस्तक म्हणून काम करत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला। यामुळेच कुणाला तरी वाचवण्यासाठी अक्षय शिंदेची हत्या केल्याचं देखील आव्हाड म्हणाले। 7-8 वर्षामध्ये बघतोय ठाणे पोलीस हे फक्त राजकीय हस्तक म्हणून काम करतात आणि खास करून ठाणे पोलीस अक्षय शिंदेला तुम्ही नाहक मारलात कारण का तुम्हाला ह्याच्यातले मेन जे गुन्हेगार आहेत ज्यांनी मेन हे बलात्कार केले त्यांना लपवायचे। अक्षय शिंदे प्रकरणात कोर्टाच्या निर्णयाविरोधात सरकार कुठलाही हस्तक्षेप करणार नसल्याचं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलंय। बदलापूरच्या घटनेमध्ये जो आता अहवाल त्यांनी सादर केलाय त्याच्यावर न्यायालयाने जो काही निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचं अंमलबजावणी केली जाईल आणि जो त्याच्यात दोषी असेल जर तो एन्काउंटर चुकून झाला असेल किंवा जाणून बुजून केला असेल तर त्यावर न्यायालय योग्य तो निर्णय सुद्धा घेईल। न्यायालयाच्या या कामकाजामध्ये शासन कोणताही हस्तक्षेप करणार नाही। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटर प्रकरणी न्यायालयाच्या समितीनं हायकोर्टात सादर केलेल्या अहवालातून खळबळजनक माहिती समोर आल्यानं या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता वर्तवली जाते। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।